सर्वोदय साखर कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे द्यायचे, मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिलंय। मारुती चौकात भाजपाच्या 11 वर्षांच्या सत्ता काळातील विविध विकास कामांच्या फलकांचं अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झालं। त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते। त्याआधी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केलं। आप्पांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंतरावांना सर्वोदय कारखाना प्रकरणी आव्हान दिले। पालकमंत्री पाटील म्हणाले, कारखान्याचा जुना तिढा आहे जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन 2014 ते 2019 भाजपाच्या सत्ता काळात सोडवत आणला होता। कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता। त्या वर्षी गाळप परवानाही देण्यात येणार होता, मात्र तोवर महापूर आला। पुढे काही काळात सत्ता बदलली। जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रात पुन्हा फेरबदल केले। त्यानंतर कोरोना आला। आता आमची सत्ता आहे, योग्य आणि न्याय बाबी होतील। जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत। त्यांनी सांगावे किती पैसे द्यायचे असं आव्हान दिलंय। कारण की 14 ते 19 ज्यावेळेला मध्ये देवेंद्रजी सत्ता होती तर जवळ आणि मी महसूल म्हणतो जवळजवळ हा विषय संपवत आला होता। दुर्दैवाने सरकार गेलं। सरकार करण्यामध्ये बाहेर आहे। 2.5 वर्षांमध्ये सगळं उलटं केलं। स्वतः याच्यावर खूप जातीने लक्ष दिलं आहे। त्याला म्हणून एखादा दुखणं पूर्ण झालं क्रॉनिक दुखणं झालं आहे। त्यामुळे मी रोज त्याच्यामध्ये लक्ष घालतो आहे। त्यावेळेला झटक्यात झाला असतं ज्यावेळेला ते म्हणाले होते माझे 55 कोटी द्या, त्यावेळेला झटक्यात मला म्हणाले की दादा थोडी घेऊन बरोबर पवारांचा